पप्पा कधी रेटिंग करतात का नाही करत नॉर्मली आपल्याला मला एवढं कळते बस बघ माणसामध्ये तुम्हाला सांगतो आईला ना कॅमेरा समोर आले ऍक्टिंग करताच येत नाही आईला किती वेळ सांगला आई अशा पद्धतीने व्हिडिओ करायचा अगं पण ऍक्टिंग कशी असते बाई मला ऍक्टिंग कशाला म्हणतात तेच माहित नाही तुला सांगलं ना मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे व्लॉग मध्ये आता टाइम वाजले 7 वाजलेत आणि घरी आई पप्पा दोघं पण आहेत आपण आता पप्पासोबत मिळून जर आईला परेशान करू पण बरोबर नाही जास्त परेशान करणं पण तरी पण मज्जा आहे लय मजा आता ना आई पप्पा आलेत आई काम करते चला म्हणून आपण आईला परेशान करू जरा तुम्ही बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका आणि चला मग व्हिडिओच्या एंडिंगला भेटू आपण ठीक आहे तुम्हाला सांगतो आईला ना कॅमेरा समोर आले की ॲक्टिंग करताच येत नाही आईला मी किती वेळ सांगला आई अशा पद्धतीने व्हिडिओ करायचा आपल्याला आई ते बंद कर मी बोलायलो तर आईला खूप वेळ सांगलं मी की आई अशा पद्धतीने ॲक्टिंग कर आता आम्ही जसे शॉर्ट्स व्हिडिओ करतो ना तर आईला म्हणलं मी आई अशा पद्धतीने इतकी ओव्हर ऍक्टिंग करते कसं जमते रे मला एवढी ओव्हर ऍक्टिंग करते ना एवढी ओव्हर ऍक्टिंग करते ना मी तिला म्हणलं आई तू आई आहेस तशी ओव्हर ऍक्टिंग करत अगं पण ओव्हर ऍक्टिंग का करायची बाई काय करत नाही रे मी मला जसं बोलता येतं तसं बोलतो मी हे बघा मित्रांनो तू मागे शॉर्ट्स व्हिडिओ बोलते मी अगं पण ऍक्टिंग कशी असते बाई मला ऍक्टिंग कशाला म्हणतात तेच माहित नाही तुला सांगलं ना आई बघा आम्ही जर शॉर्ट्स व्हिडिओ बनवतो ना आता मी नेहमी शॉर्ट्स व्हिडिओ कधी कधी आईसोबत बनवतो हां तर आईला म्हणतो आई अशा पद्धतीने व्हिडिओ करायचे तू असं कर तर ना एवढं त्यात मसाला टाकते एवढं अरे बाबा नॉर्मली अरे टेस्ट कशी आहे मसाला नाही टाकला तर आपल्याला टेस्ट नाही आणायची काय करायचं मग आपल्याला ना मनोरंजन नाही ना लोकांपर्यंत एक संदेश पाठवायचा आहे त्यांना एंटरटेन करायचंय त्याच्यामुळे आपली दररोजची दिनचर्या आहे यावेळेला येणं थकून भागून येणं स्वयंपाक करणं ते नाही रे बाबा तू ते आपल्या पर्सनल गोष्टी तेवढ्या नाही पण मी तुला काय सांगलं ओव्हर ऍक्टिंग नाही करायची साधं सिंपल आपलं बोलायचं माझं बोलणं असं आहे काय करू आता आमचे पप्पा बघा आता पप्पा कधी ओव्हर ऍक्टिंग करतात पप्पा हे बघा पप्पा कधी ओव्हर ऍक्टिंग करतात का नाही करत नॉर्मली आपल्याला मला एवढं कळते बस बघा माणसामध्ये जीवनात खुश राहो बस खुश राहा आणि खुश ठेवावं खुश राहो किंवा खुश ठेवावं असलं घाण राहा कसलं कटिंग करू नये कपडे व्यवस्थित घालणे घरापच कपडे घालायचे अरे बाबा ऑटोवाला आहे कोणी रिस्पेक्ट काय म्हणाल का मास्तर आहे क्लास 1 ऑफिसर कसे राहतात चांगले राहतात ऑटोवाला एक अनपढ सुद्धा ऑटो चालू शकते असं काय आहे का अनपढ कशाची नाही अशा फार भारी अशा भारी स्वच्छ राहतात की बरोबर आहे दाढी कटिंग किती घाण राहतात कोणी म्हणते अबे किती चांगले राहतात बाप्पा ते मग तेवढं अरे मग मथारा म्हणत भरून गाडीला पकडणार तर नाही कोणी मी चैतन्याला याला माणूस फिरायला म्हणला फोटो दाखवला हे का मॅडम म्हणली नंतर मॅडम म्हणल्या का असं बोलायला तुम्ही घर मालकाला असं का बोलायला असं राहा का काय सांगावं अगं मथार माणूस बघून कोणी गाडी पकडत नाही किती वेळ बाबा पोलीसवाल्याला ते ते असं बघून बाप्पाला ते पोलीसवाल्याला वाटते काय देणार आहे बिचारा काय देणार आहे म्हणून ते पोलीसवाले पकडत नाहीत असंच राहायला पाहिजे जास्त पण ओव्हर ऍक्टिंग नाही करायची पण जास्त पण ओव्हर ऍक्टिंग नाही करायची साधं सिंपल राहायचं एक नोट कमवली आज किती एक हिरवी गार अख्खा नांदेड कमवलं ना नेहमी आता चिंटू आपला कवायच्या मित्राला भेटते ती मित्र जवळचा झाला तो मला माहितच नव्हतं काय म्हणाले मला माहित नव्हतं मला माहितच नव्हतं ते सारखं ऐकलंय शंतनू गणगोल झाला जीवलग जीवाला जीव दान देण्यासारखं झालं ते हो ना मग पाहुण्याचे नाते त्याचे चांगले असतात एकमेकाचा विचार करतात आपल्या माणसासोबत फिरायला काय वाटतं तसं आणि आता आम्ही तुझ्यावर विश्वास ते पण कामात राहते काय त्या बिचाराला काम नाही आता ते आपण काय करणार जेव्हा त्याला वेळ भेटला तुझं मग तेव्हा बघू जाऊ तेव्हा आम्हाला वाटलं तुला असं जीवनामध्ये एका मित्र नाही काय की आज तरी कळालं तुला एक मित्र आहे चांगला आणि नेहमी तू नाव घेत होतो ते मित्र ते काय करायला मित्र तुझं त्याला फायनान्स मध्ये काम ते फायनान्स मध्ये फायनान्स
मग तू बी फायनान्स कर त्याच्यासारखं. फायनान्स मध्ये असं नका. नसतं, प्रत्येकाचे विचार वेगळे असते, प्रत्येकाच्या आवडी वेगळ्या असतात. त्याने जे केलं ते मीच करून म्हणल्याने जमत नसतं ते. मी केलंच पाहिजे असं आहे. अरे त्याने विहिरीत उडी मारली म्हणून आपण मारायची की काय? ज्यावेळेस गाडी हे बघ आई, हे बघ तुला सांगतो, ज्याचं त्याचा वेगळा असते नेचर. सगळ्याला वेगवेगळं बनवलंय. हा मग कोणी एकसारखं का? त्याच्यावर depend आहे. हा आणि ज्याचे त्याला वेगळंच असते आणि त्याचे विचार वेगळे, सगळं वेगळं असते, कोणाचं एकसारखं नसते. कोणाला नोकरीला होते, कोणाला आता त्याला ते फायनान्स मध्ये हे आहे, त्याला हे झालंय. हा आता मला दुसऱ्यात आवड आहे, आता मला ब्लॉगिंग करायची, पण आता ते ह्याचे त्याला आवडत नाही, त्याला आवडत नाही, मला आवडते, असं होते. आता हे त्याला आवडत नसं कदाचित. हा. चिंट्या ब्लॉक करायला हा, मग तसं नाही ना, सगळ्याच वेगळं असते. प्रत्येकाचा वेगळा, त्याचे विचार आचार वेगळे असतात. मी जिंदगीभर ड्रायव्हर होईल म्हणून असं स्वप्न नव्हतं माझं. झालं ना साकार, हं? झालं ना. केव्हा हळूहळू हा. असे पायऱ्यावर चढत चढत वर माणूस जाते, हा. तसं मी शेवटी ड्रायव्हिंग आठवत करत करत चढले. एकदम साफ झालो. शेवटी आता म्हणजे आठवत नजर चढले. मधून मरून गेली माझी, काही वाटत तुला काय माहित आहे का किती कोण्या परिस्थितीमधून आलेस पप्पा? हा गर्दीचं हो हा. या कसं असो, मी गाडी माझ्या हिशोबानं बरोबर चालवतो. बस अजून काय पाहिजे? नाही, ते ठीक आहे रे, बापाचे कपडे तर लयच मोठे होते, मी ट्रक चालवी, काही की चालवी. शेवटी ऑटोच चालवायले, तर ऑटोच चालवायले. पण त्या काळात नव्हतं ना, काही पैसा लावला नाही. ट्रक बस घ्यायची होती का? घेऊ पप्पा, आपण ट्रक घेऊ, बस पण घेऊ, टेन्शन घेऊ नका. एक दिवस आपला पण येईल ना, टेन्शन नाही घ्यायचं. सगळ्यांचे दिवस बदल झाले, सगळे सेम राहत नाही. आमचे बदलले, आम्ही कुठं होतो कुठं आलो, त्या बदललेच आमचे. आम्हाला मग हे परमेश्वराने दिलंच ना. किती छान दिलं. कधी झोपेतून जाग आली तर असं वाटतं की मी रेस्ट हाऊस मध्ये झोपलो काय, कारण स्वतःच घर आहे ना. हो ना, मग आणि आताही सकाळी कोणालाच नाही भेटत आहे, तुला सांगतो. मला काय असं आणि स्वप्न पडतं माणसाला की ना रुमाच स- बघायला मी कधी मी नाही. रुमाच बघायला स्वप्न पडते मला. माणसानं ना कधी जास्त मोह करायचा नाही, जास्त मोह करायचं ज्याच्यासाठी. हे बघा, काही मोजक्या जणाला बी नाही तेवढं. हा. असं गर्व म्हणून- नसू नये असं पण नाही असं. गर्व नाही, समाधान नाही माणूस. एखाद्या स्वप्न पडलं तर मला वाटत मी सगळ्या गलीने रुमा पाहिलेलीच दिसतो मी. हा. पण नंतर काहीतरी मला आठवते, जाग आली की गारे मी स्वतःच्या घरात होईल. काय सांगावं, परमेश्वरानं मला किती सुंदर आणि चांगला दिवस दाखवला आज. कुठं होत्या ते? कसं होतं ते घर बाप्पा? पत्रस कसं होतं ते? अरे. साईडची भिंत पडायला झाली ती. हा, उखंड्यावर पडायला झाली ती. 10 टोपले मातोडा निघाला खड्ड्यामध्ये त्याच्याखाली. बसले. खड्ड्यामध्ये बसल्यासारखे खड्डे होते घरात. त्या घरात एवढे उंदर पाणी पडलं की उंदीर त्या पाणी सोडले की पिंजरा परत पाण्यात ठेवला घरात होता. येत होते वापस. आईने पिंजरा ठेवला होता, त्या पिंजऱ्यात 10-15 उंदर. किती भरले होते दादा? आणि पलीकडच्या रोडला सोडले की ते पुन्हा इकडच्या रोडला यायचे वापस घरी. आणि तुम्ही तर गावी येईपर्यंत घराचा दरवाजा लावून ते उंदराकडेच बघत होते. ते नंतर पण ते तुपा जाळीन किती भरले होते ते पिंजरा उचलून गेला की एवढा भरला होता ते गोत. हा, आपल्या घरात खायला बी होत नाही. आणि दुसरी किरायदार राहिली होती, नाही किरायदार ते आश्चर्य वाटलं. कोणाचे? कोण होते? दुसरी किरायदार ठेवली होती ती, ते त्याच रूम मध्ये. हा त्याच रूम मध्ये. ते आपल्यापेक्षा तर गरीब ते आपल्याला असतात. मला ते विचारत चांगल्या होती, खोलीमध्ये राहत हा. होते. तुम्ही कसे राहत होते बापा? मी तर फार कदरून आलो त्या घरात. कदरून आले. फक्त 1-2 महिनेच राहिलो म्हणजे. आपण किती वर्ष राहिले? आपण 2000 10 वर्ष. आधी तिकडे होतो आपण. नाही 10 महिने. त्या घरात त्या 10 महिने. वर्षभर होतो. वर्षभर होते का? तरी पण येत होतो आपण. आपल्याला इकडे यायची फारच भीती, इकडं काय वस्ती नव्हती, काय नव्हती. हा. त्याच्यामुळे आपले तरी पण कसं आलतो रे, पप्पाला धाडस दाखवलं नव्हता. पप्पाला इतकी भीती वाटत होती. पप्पा येताना काय केले, गाडी सुद्धा केली नाही. मी मिनीने जाऊन गाडी बांधली, हम्म. गाडी आणली, त्या राजाची गाडी होती. गुरुची गाडी आणली, हा. आणि सगळं सामान भरलं. हा. पप्पा त्या भिंतीच्या कडेला झोपले इथं, आणि आम्ही सामान घरात ठेवलं. ते घराला फरशी नाही, सारवल्यासारखं पोत्र घेतलेलं होतं खाली. पप्पा म्हणायचे इथं 2-4 फरशा टाकतो, याच्या माझे लेकर लोळतील, आज सगळ्या घराच्या फरशा आहेत माझ्या. हा. नाही, खूप देवाने आता खाली लेकरांचं सुख बघायचं, सगळे हसत होते. 4 फरशा टाकतो त्यांना मनाचं लग्न करू द्यायचं. कोणाला जलवा है हमारा. लेकरांना शेण खातो मला खाऊ द्यायचं का? माय बाप नाहीत का अशा विचार आमच्या करायला? मनानं होईल ते तुझं लग्न. नाही, तुम्हाला माय बाप नाहीत का विचार करा? खूपच बोलू वाटायले, हा? पण ते विषय नाही होता रे. जाऊ दे. बजरंगबली हनुमानची आरती चालली आहे. आज शनिवार आहे ना. जय बजरंगबली. कुठं चला बाबा?
जग्गू बजरंगबली, पप्पा दरवाजा लावत असतील. जग्गू आमचा एकदम प्रामाणिक मित्रांनो, एकदम. घरात काही असतं घरात मित्रांनो खरं सांगतो मला, ताट जरी ठेवलं ना ते आम्ही जोपर्यंत त्याला खा जरी म्हणलं ना तोपर्यंत ते खाणार नाही, एवढं प्रामाणिक आहे. लई लाडाचं पप्पा लहानाचं. किती खुश झाले बघ ना मोबाईल आणून दिले. तर मित्राला पप्पाला मोबाईल आणून दिला. कसं बघायला येतं बघ. पप्पाला मोबाईल आणून दिला तर बघायला. पहिले पप्पाला मोबाईल समजत नव्हता, शिकवला. आता त्याला युट्यूब मोबाईल सुटणाच गेलाय, तुम्हाला दाखवला मागच्या व्हिडिओ फक्त मध्ये. एवढं आणखी बोलायचं कळणं, बोलल्यावर तर आणखी बघतात त्याच्यावर बोलायचं शिकवलं. तेवढं समजणार गेलं, फक्त युट्यूब लावायला समजायला. फक्त कधी वापरले नाही ना, लहानापासून मोठ्यापर्यंत मोबाईल वापरलाच नाही. आता घेऊन दिला तर बघायला. तर मित्रांनो आता पप्पा व्हिडिओ बघतायत, आई स्वयंपाक करते, मग आपण जेवण करून घेऊ. तर आधी कुंकाला जायचंय मला. तर आईला हळदी कुंकवाला जायचे. आई स्वयंपाक करून जा, भूक लागली मला. तर ठीक आहे मित्रांनो. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ, कसा वाटला तुम्हाला ब्लॉग? जर आवडला असेल लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. आता हे दोघं गप्पा मारतील, मग मोबाईल बघतील, आई स्वयंपाक करत बसतील. तोपर्यंत मी नेक्स्ट ब्लॉगची तयारी करेल. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मग आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आता चला बाय.